आमची बांदेकर तिका म्हजो एक रिक्वेस्ट आसा ती म्हणटा की असले प्रोजेक्ट जाय म्हणजे फाटल्यान म्हटलें हो प्रोजेक्ट जे येता तो यू बिईंग अ लेडी प्लीज कम एंड सपोर्ट अस. हो प्रोजेक्ट सांगला हांवें कजिनो 100% कजिनो हेच्या शिवाय पळय कांयच येवचो ना. जमनीन एक 20-25 मिटर भितर आनी वयल्यान 6 काय 7 मागे वयर आणि ताचे तो प्रोजेक्ट एलायनमेंट पळय प्लॅन पळय एंटायर एंटरटेनमेंट कजिनो आणि आता लायसन्स कशेंच दिवंक शकना हांगासर. फर्स्ट रिजन तुम्ही ताचो सायट प्लॅन काडून पळय इन द सायट प्लॅन दे हॅव टू मेन्शन नियरेस्ट street, road and the temple, which is mandatory as per the regulation of this 1970 पंचायत रेग्युलेशन खातीर नियरेस्ट टेम्पल दाखोवपाक जाय. तेणी सायट प्लॅनाचेर ते टेम्पल पासून आमचे टेम्पल जे आसा सरस्वती टेम्पल इट इज जस्ट फ्रॉम द एंड ऑफ दॅट प्रोजेक्टाची बाउंड्री आसा थंयसून जस्ट 30 meters 30 मिटरांक हे आमचे सरस्वती टेम्पल आसा पण तेणी ते हिडन दवरल्या. या प्रोजेक्टाचा आरजीच्या फोकस करून ना. They say that they are protecting land. They want to pass some bill regarding the land. So, but I don't think when you are there, part of the body, you are a member of this body, and if you are not raising, you are not putting your objection, then I. सगळ्यांक येवकार. आम्ही आज कुडका बांबोली पंचायतीच्या बांबोली पिराबाट या वाठारात एक प्रोजेक्ट हांगा येता त्या प्रोजेक्टाच्या कुशीक ही आमचे बांबोलीचे गांवकार जे आसात या वाठाराचे ते रेजिडेंट हांगा लोकल्स हांगा जमल्यात. ॲडव्होकेट सुरेश पालकर हांचे नेतृत्वाखाला आमचे बाकीचे सगळे जाणकार हांगा आसात. तुम्ही जाण आसतले की पयर एक हांगा जे इन्स्पेक्शन जाले कोस्टल झोन CRZ इन्स्पेक्शन जाले एक जो प्रोजेक्ट हांगा येता वर्ल्ड वायल्ड रिसॉर्ट हांचो त्याची इन्स्पेक्शन CRZ व्हायोलेशनाच्या कंप्लेनीन तातूंत हांवूय एक कंप्लेनंट आशिल्लो बाबा खान आनी खूब जाण कंप्लेनंट ते पयर जेन्ना हांगा आयले त्या दिसा जो कितें प्रकार घडलो तो म्हाका दिसता सगळ्या लोकांनी पळयला. मिडियाचो मोबायल केलो पयलीं म्हटल्यार त्या भितर त्या गेटींतल्या भितर वचपाक ही जी तुमकां गेट दिसता ह्या खुर्साच्या फाटल्यान आसता तेजे मुखार ताची एक गेट आशिल्ली थंयच्यान वचपाक लोकांक ताणी आडकाठी केली. जे कोण कंप्लेनंट आयले तांकांय ताणी भायरूच बंद करून दवरलेले इन्क्लुडींग आमदारूय येयल्लो ताकाय ताणी एंट्री पयली दिवना. बाब एल्वीस बोक्स येयलो बाकीचे प्रॉमिनंट अशे गोंयभरचे एक्टिविस्ट आयले आनी त्या दिसा इन्स्पेक्शनाचो एक फार्स जालो. प्रकार खूप भयंकर आसा. व्हडलो भरपूर जाग्यार एक व्हडले 8 मजली हॉटेल हांगा बांदतात. गांवच्या लोकांकूय हेजी कांयच सारकी कल्पना नाशिल्ली वा दबक्या आवाजान हो हें सुरू आसा. जो रस्तो आमी आतां रस्त्याचे कुशीक वचता त्या रस्त्याच्या कुशीक येदे व्हडले हॉटेल ज्या जाग्यार पयलींच कितलींशींच कन्स्ट्रक्शनां जाल्लीं आसात. तुम्ही जर हो बांबोळे वाठार पळयत म्हणटा गोवा युनिव्हर्सिटीतल्या फुडें सुरू जाता थंय सगळे नो डेव्हलपमेंट झोन सद्या कन्वर्ट करून ते थंय कन्स्ट्रक्शन चालू आसा. हांगा ऑलरेडी येदी व्हडली आल्दियादी गोवाची कॉलनी आसा मुखार हयात रेजिडेन्सी येदे व्हडले हॉटेल आशिल्ले ताचे कुशीक आनी एक 8 मजली हॉटेल जे आमचे तरी आयकुपा प्रमाणे एक कसिनोच्या रुपान हांगा जावपाचें आसा ते डायरेक्ट रस्त्याचे कुशीक. त्याच्या ऑपोजिट एक व्हडली इंटरनॅशनल स्कूल आसा तेजे फुडें आनी कसली तरी रेजिडेन्सी आसा. अशें करून आख्खो हो बांबोळेचो गांव ऑलमोस्ट आज या सुपर अशा डेव्हलपमेंटान ह्या कन्स्ट्रक्शनांनी काबार जातलो. हे गांवकार ओरिजिनल हांगसरले फिशरमॅन हे गांवकार रानातले सगळ्या लोकांच्या कितें खूब मुश्किलीन आयिल्ले आसा आनी ताजेर भासाभास करपाक आनी आपली व्यथा म्हणपाक हे लोक आनी तितलो बॅकग्रावंड जो कितें आसा तेच्या फाटले कारस्थान कितें आसा हो रस्तो कसो तेणी आतां हळूहळू प्लॅन चेंज करता ते रस्त्याचे दुसरे सायडीन लोक रावता तांचेर कसलो आकार येवपाक शकता हे सगळे ॲडव्होकेट सुरेश पालकर तुमकां सांगतलो. पूण जे कितें प्रकार हांगा घडलो पळय कोण बाउन्सर म्हूण हाडले कोण सोशल वर्कर म्हूण हाडले लोकांक आडकाठी करपाचो प्रयत्न जालो आनी जे कितें चल्लां तातूंत काळे बेरें आसा. आमी अशें आयकलां की तांकां आतां एनवायरमेंट क्लियरन्स दिला स्टेट एनवायरमेंट असेसमेंट एजन्सीन. जो प्रोजेक्ट आमी आतां 6-7 म्हयने जाले हांगा खूब फावटी आयल्या
आम्ही हो अपोज करीत आसा, आम्ही त्याच्यार क्वेश्चन करीत आसा, जाल्यार फेब्रुवारीच्या मिटिंगेन हो प्रोजेक्ट तांणी क्लियर केला अशें आमी आयकलां. आमचे कडेन मिनिट्स ना, पूण आमी ते फायंड आउट करतले. पूण स्टेट एनवायरमेंट एजन्सी हो प्रोजेक्ट दिवसा ढवळ्या इतके एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन त्यांनी वॉटर सोर्सीस केला, हांगसर लोकांचे बाकीचे शेतां कंटॅमिनेट केल्या, हे सगळे पालकार ऍडव्होकेट पालकार सांगतलो तुमकां. पूण गव्हर्नमेंट जो तांकां फुल सपोर्ट, म्हणजे आमी WRD हांगा पळयले, CRZ इन्स्पेक्शन जाला, पंचायतीचो हांगसरलो रोल आमी क्वेश्चन करूंक सोदता. पंचायत हांगा कितें करता? इतके हे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट जावन तुमचे ग्रामसभेन हे डिस्कशनां येता, ग्रामसभा सारखे जायनात, आदीक लोकांकूय कांयच खबर नासता. सो हे जर जालें जाल्यार आमी फुडल्या काळान हांगा म्हाका ही बांबोळी गांव हो कंप्लीट वेगळो जातलो, कोणाक कांयच हांगा मेळपाचें ना. ताका लागून म्हाका दिसता जे गोंयभरचे एक्टिविस्ट आनी एनवायरमेंटल लोक जे हांगा ह्या प्रोजेक्टाचे विरुद्ध झगडटात, ताका गांवच्या लोकांचो तेंको मेळपा जाय. आनी ताका लागून गांवांत कितें म्हायती आसा आनी ते जे एक्सपर्ट येता ते सगळे मेळ्ळे शिवाय जावपा ना. आज एक सुरवात जाल्या, गांवचे लोकूय आज मुखार आयल्यात आणि ताजेर तांणी अजून कितें केलां हेवूय ते सांगतले. वयर इन्स्पेक्शन जालें. इनफॅक्ट आमकां आमचे थोडे गांवच्या खबर आसा इन्स्पेक्शन आसा, पूण आमी कितें चिंतलें इन्स्पेक्शन वॉज बिटवीन द कंप्लेन आनी कोणी कंप्लेन केलें तें आनी गव्हर्मेंट ऑफिसर आयले. सो आमी ते डायरेक्टली थंयसर हें जावना, ते हांवूय आयिल्लो, मागीर सायडीक रावलो. हे आमचे इन्स्पेक्शन असले कोणाचे बिटवीन गव्हर्मेंट एजन्सीज, गव्हर्मेंट ऑफिसर आयले, ताका लागून आमी तिथं डायरेक्ट ड्युटी जालो. पूण थंयसर मागीर जो कितें ड्रामा जालो ताका लागून आमकां आयज प्रेस ब्रिफींग घेवचें पडलें. ड्रामा असो जालो की आमी सगळे पयले म्हाका तर दिसलें कितें हाचे बरोबर कंप्लेनंट कोण आसले, कोण एक्टिविस्ट कोण आसले, एनवायरमेंट कोण आसले, ताच्या वांगडा आनी दोगी बायले पयले. तांणी कितें म्हणलें इनिशियली की आमी सोशल वर्कर्स. आमकां एक्चुअली म्हाका केन्ना मातशें खूब बरें दिसलें की आमच्या वांगडा आनी कोण इवन लेडीज आर देर. आनी लेडीज आर देर म्हणजे कित्याक लागून की हो जो प्रोजेक्ट येता हातूंत सांगपा म्हणल्यार बायलांनी फुडें कित्याक सरपाक जाय. यू सी द एंटायर डिझायन ऑफ दीस प्रोजेक्ट, इट इज नथिंग मोर देन द कॅजिनो. म्हजे कडेन फूल फायल आसा, डॉक्युमेंट दाखोवपाक तो कॅजिनोचो म्हणून. हो इश्यू पयलो आमच्या गांवच्या भुरग्यां मदीं मांडलेलो. पूण बरी माहिती दिवपाक प्रोजेक्ट तातूंतलो एकटो कोणी तर तांचो ऑफिसर, प्रोजेक्ट प्रोवायड एकटो ऑफिसर कोण तरी गर्ग म्हणून, ताणें एक स्टेटमेंट काढलो की आपल्याकडे सगळी परमिशन आसा आनी आमचो प्रोजेक्ट लिगल म्हणून. ताका हांव सांगूंक सोदता, टुडे आय वॉन्ट टू टेल हिम युअर एंटायर प्रोजेक्ट इज इलिगल. फर्स्ट ऑफ ऑल जो वो तो प्लॉट तुम्ही सांगले प्लॉट, इट इज अ रेजिडेन्शियल झोन आणि अजून पासून तो कमर्शियल झोन ट्रान्सफर केलो ना. अजून ताका कमर्शियल झोन सांगत ना. माझ्याकडे ITI फुल डॉक्युमेंट सांगून घेतलेले, अजून पासून ताकडे कन्वर्शन सांगत ना, चेंज ऑफ झोन केले ना. सो फर्स्ट ऑफ ऑल दिस इज द इनिशियल स्टेज. जेन्ना कन्स्ट्रक्शन परमिशन घेवच्या पयलीं इनिशियल स्टेज जी आसता आनी तांकां जेन्ना TCPन ताका परमिशन दिले, TCPन कॅटेगरिकली म्हटलें बिफोर कमेन्सिंग द वर्क, before starting the work, you have to clear as far as zoning is concerned, zone has to be changed and Sanat has to be converted from residential to commercial zone. ते आजपासून केले ना. This is first thing. Secondly, तुम्ही तो डॉक्युमेंट काढून पळयात. हे डॉक्युमेंट पळयलें जाल्यार they have said अंडरग्राउंड जे पार्किंग येता हातून पळयलें आसता अराउंड 20 meters भितर आसा, मोर देन 20 meters. ते अंडरग्राउंड 2 बेसमेंट पार्किंग येता. आणि ताणी दाखयला की प्लॅनाचेर इट इज जस्ट 6 or 7 meters. आज तुम्ही ते मुद्दम व्हिडिओन पळयला आसता, इट इज नॉट जस्ट 7 to 7, इट इज मोर देन 25 meters. इतल्या भितर गेले. आता सांगपाक कित्याक लागून पडटा की तांच्यांनी एक मुद्दम एक इश्यू काढलो हांगासर की हांगासर आता न्ही, आता ते जो केला पावसांत पूण गोवा मागीर तुजें कितें कितें ताचेर हेमात पयलीं पायपान वयल्यान सोडपाक लागले. पयलीं पायपान ते रोडा वयल्यान उदक सोडपाक लागले. मागीर तेंच्यांनी हें घातलें, मागीर कितें केलें रोड फोडलो आनी भितरल्यान पायपान घातली. मागीर ते मोटर बसून ते उदक आपचें उदक सारकें शेतान सोडलें तेंच्यांनी. आनी आतां तें शेतां पिले जालें. ठीक. सेकंडली आतां तेणें पयर कितें म्हटलें की हे कितें आतां सेप्टीक टँकाचें उदक, पूण ते दाखोवंक कितें सोदता की हे जे 30 meter 30 meter हातून जे सेप्टीक टँक येता मे बी आमचे म्हणटा हेज्या शिवाय हे लोकेशन शिवाय आनी रेजिडेन्शियल अजून खंय स्टार्ट जालो ना. आता तुम्हाला हे सेप्टीक टँक उदक येतले
सेप्टीक टँक उदक केन्ना येता वन्स यू स्टार्ट रिसायडिंग ऑक्युपेशन झालं फाटल्यान काय कोणूच नाका लागीं आणि म्हणून ते इनडायरेक्ट म्हणूंक शकता की म्हाकाय खूब वायट दिसलें की हे सेप्टीक टँकाचें उदक म्हणून ते सेप्टीक टँकाचें उदक जावंक जावंक शकता नथींग बट टेम्परेचर नॅचरल फ्लो आसा ते सगळे पळयले लायटाची गरज हे सगळे उदक जे येता ते खंयचे ग्रावंड वॉटर लेवल आणि हे सारखे फटी मारता सो दॅट इज द रिजन प्रोजेक्ट इट्सल्फ इज इम्पॉर्टंट थर्ड व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आज आमचेर गांवचेर एक व्हडलो धोको आसा हांवें आमचे जे कोण एफेक्टेड ताचे कडेन उलयलें की हो जो रोड आमी बसले त्या पयलीं आनीक सांगता हाचो प्लॅन खूब वर्सां जाली चलता आनी आज हांगा बसपाचें कारण की त्या खुर्साक लागून फर्स्ट मूव ताणें कितें केलो हो पुलीस काडपाक ट्राय केली मागीर आमी गांवच्यान उलयले सांगलें आमी पुलीस कसोच काडून घेतलेना आयज पासून आमी तांकां सांगलें रोड डायवर्ट करतलो ताणें ती लास्टाक घातली सो आमी ते ताका मडून दिवंक जाय म्हणून आयज आमी मुद्दम हांगा घेतला पुलिसां दाखोवन दवरली इवन ताणें इतली पासून तयार केली खंयच्या तरी दिसताच मेळ्ळें कारण की द पुलीस बिलोंग्स टू कॅथलीक कम्युनिटी आनी तुमी हिंदू कम्युनिटी कसो हाडूंक शकता आमी नातींग पुलीस जो आसा तो हो आमचो ओरिजिनल आमी गव्हर्नमेंट म्हणटा तो गव्हर्नन्स पुलीस आमी चडशे हिंदू हांगासर कांय प्रयोजन लागीन आमी करता तेंका हाडून गावता पूण ताणें लेटर वचून हाडलें दॅट क्रॉस कॅन बी शिफ्टेड बट वी हॅव फॉर्मली ओपोज्ड इट आनी ताकाच लागून आयज पासून उलयत आसा आनी मेन मुद्दो आनी आसा रोडाचो हो रोड 2000 ही आमची घरां आसा ती 2005-6 तेन्नाची आसता ही घरां आसा ती विथ एप्रूव्ड प्लॅन 2005-6 त्या पयलीं आसता त्या उपरांत घर आसा 2010 आनी एप्रूव्ड 2011-12 त्या टायमार विथ प्रॉपर सेटबॅक हो सोडून दी विथ प्रॉपर सेटबॅक ऑफ द रोड हो रोड जो आसा मेन विलेज रोड 15 meters as per the plan 15 meters with proper so 15 meters सोडूनच सगळे सेटबॅक सोडून ही आपली घरां बांदलेली आता मजेची गोष्ट म्हणजे कितें जालें ही सगळी ही घरां आसा सगळी विथ एप्रूव्ड सगळी कंप्लीटेड प्रॉपर डॉक्युमेंट सगळे आसा आता कितें जालें सडनली जेन्ना हो प्रोजेक्ट येवपाची चाल लागली तेन्ना 2021 आता लेटेस्ट जो घेतल्या उपरांत हाका वाट दाखोवंक प्रोजेक्ट हो रोड जो आसा तो इन द नेम ऑफ रोड वायडिंग पयलींचो प्लॅन रोड वायडिंग आनी 7 दिलो सो हाचो प्रोजेक्ट पासूच जायनासलो हाच्यान तो प्रोजेक्ट पास जावपाक जाय म्हणून कितें केलें आपणे प्लॅन पासून सकयल 21 पंचायतीक धरून डिसिप्लिन परमिशन पास करून हाडलें आसता पण ड्युटी ऑफ द पंचायत ती पळोवपाक खरेंच तो रोड खंय पंचायती धरून 21 हाच्यान हो प्लॅन पास केले म्हणजे रिवायज केले आनी रिवायजाक हाका सेटबॅक दाखयला म्हणजे हाचो प्रोजेक्ट विदीन ते लायनीर पडटा म्हणजे इलिगल जायना तो हे तेणी इतलें काम केलें आनी ही घरां 2-3 4-5 घरां मोडपाची हो प्लॅनिंग आसा तो आतां रोड वायडिंगेन ती घरां मोडपाक वता आमी ऑलरेडी प्रोसेस स्टार्ट केला वी ऑल्सो फायल्ड ऑब्जेक्शन्स त्यांना खूप जणांच्या नावानं ऑब्जेक्शन घातले की आम्ही एकूच एक मेसेज दिवं शकता ही घरां पयलींची आनी वीथ आमी प्रॉपर डॉक्युमेंटेशन सगळें टायटल आसा डॉक्युमेंटेशन बरोवन मारलें आनी हो प्रोजेक्ट जो आतां येता ह्या प्रोजेक्ट सेफ्टी प्लॅन चेंज करतात आनी आमची घरां सर्विसिंग करून गेलो आमी ताका स्टेट सांगलें घेणार घेवन दीस इज इलिगल हें म्हणून उडयलें ताका परमिशन दिना तो कन्फ्यूज तो प्रोसेस मागीर तो बंद झालो बंद होईल दवरले आसतलो आता आनी एक कोणतो जो इन्सिडेंट जाला तो त्या इन्सिडेंटाक लागून कशें आयलें की ती दोगी जाणी कोण बायलां आसली कोण तरी मातशें बांदेकार म्हणून वी आर सोशियल वर्कर आनी वी आर आमी हांगासर आयल्या एज अ सोशियल वर्कर आनी लोकांक एम्प्लॉयमेंट दिवपाक लागून म्हाका दिसलें बरें दिसलें लोकांक एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट कोण आमच्या गांवांत कोण हेल्प करता पण जेन्ना ती जाय चोर वाचलो चोर पळयलो मागीर एंड सांगपाक आमी खूब लोकांक एम्प्लॉयमेंट दिला हे दिला चोर्स अशें दाखोवंक लागलें की फेवर ऑफ द प्रोजेक्ट एज तो प्रोजेक्ट लिगल आनी हे प्रोजेक्ट घातले थ्रू आमकां एम्प्लॉयमेंट जातलें अशें म्हणून ठीक आयज हांव सांगता
हो प्रोजेक्ट स्टार्ट जेन्ना जाल्ले खूब एंटायर जाल्ले गोवा आमचे कडेन डिफरंट डॉक्युमेंट आसात. प्रत्येक जॉब आसा ते लोकलांक जालेना आज पासून व्हेरीफाय करचे कितले लोकल प्लेस आसा. हांव चॅलेंज मारता आनी कोणीय आसा जाल्यार थोडे आसा जाल्यार ते आपले म्हणजे आमच्या बळाच्या प्लेसाचेर कोणीच गांवा भायल्यांनी तेंचें काम केलें ना. ते मागीर कोणूय आसूं ते आमचे लोकल म्हणून आमी लोकल म्हणून तांकां घेतले आनी आमचे आसा कित्याक आमच्या कडेन डॉक्युमेंट आसा. दे हॅव सेड दॅट ऑल द एम्प्लॉयमेंट प्रोवायडेड यू हॅव दिस क्वॉलिफिकेशन वी आर गोइंग टू एम्प्लॉय यू. तसोच 2011 जेन्ना हे हॉटेल स्टार्ट जाले तेन्ना आमकां पयलीं इवन टॅक्सी कावंटर पासून मेळूंक लागलो. वी हॅव टू फॉट फॉर इट. आमकां आयज तसो कांय फुकट मेळना. आमी एज्युकेशन केलें एज्युकेशन वर्ल्ड सारकें संवसार त्या उपरांत देवर बाउंड टू गिव अस द काउंटर आनी आज ताका लागून आमचे काय टॅक्सी थोडे चलता 100% ना थोडे चलता. ताका लागून आमकां भायल्यान कोणीच हेल्प करना. हेल्प इन द सेन्स अशें न्ही प्रकार आम्हाला केन्ना करपाक इन द सेन्स अशें की एम्प्लॉयमेंटाक लागून हेका लागून तेका लागून कित्याक हे आमकां लागून आनी कित्याक लागून हे जालें की आमी पयलींच जेन्ना ऑक्युपन्सी खंयच्या हेका घेतल्या प्रोजेक्टाक हांव भितर तितून आमी कंडिशन घातलेली. आमी घेतलें की एंटायर जॉब्साचे आनी टॅक्सीचे आमकां करता. हेका कोणती आमची बांदेकर तिका असो एक रिक्वेस्ट आसा. ती म्हणटा की असले प्रोजेक्ट जाय म्हणजे फाटल्यान म्हटलें हो प्रोजेक्ट येता तो यू बिईंग अ लेडी प्लीज कम एंड सपोर्ट अस. हो प्रोजेक्ट सांगला हांवें कजिनो 100% कजिनो हेच्या शिवाय आनी कांयच येवचो ना. जमनीन एक 20-25 मिटर भितर आनी वयल्यान 6 काय 7 मागे वयर आणि ताचे तो प्रोजेक्ट अलायनमेंट प्लॅन पळयत एंटायर एंटरटेनमेंट म्हणजे कजिनो आणि आता लायसन्स कशेंच दिवंक शकना हांगासर. फर्स्ट रिजन तुम्ही ताचो सायट प्लॅन काडून पळयत इन द सायट प्लॅन दे हॅव टू मेन्शन नियरस्ट street, road and the temple which is mandatory as per the regulation of this 1970 पंचायत रेग्युलेशन ताचे नियरस्ट टेम्पल दाखोवपाक जाय. तेणी सायट प्लॅनाचेर ते टेम्पल पासून आमचे टेम्पल जे आसा सरस्वती टेम्पल इट इज जस्ट फ्रॉम द एंड ऑफ दॅट प्रोजेक्टाची बाउंड्री आसा थंयसून जस्ट 30 मिटर्स 30 मिटरांक हे आमचे सरस्वती टेम्पल आसा. पण तेणी ते हिडन दवरल्या. तो आमचो ग्राउंड आसा. चॅलेंज I have already started कंप्लीट सॉल्व सो वय जाल्यार तूं म्हाका सांग ते कित्याक दाखोवना तो. ओन्ली बिकॉज ती जाणा टेम्पल जर दाखयलें विदिन 100 मिटर्स विदिन विसिनिटी जाल्यार फॉर एंटरटेनमेंट हो प्रोजेक्ट पास करतना. पंचायत बीडी हॅड ऑब्जेक्टेड ताणे एक लेटर दिले आनी तेणी रिप्लाय केलो. त्या उपरांत आमी जेन्ना दिसले की आमकां खंय ऑब्जेक्शन घालूंक जाय म्हणटा आमी आमचे हेची मिटींग केली टेम्पलाची आनी आमी ऑब्जेक्शन घातली. त्या ऑब्जेक्शनाक आमकां रिप्लाय केली दे हॅव ऑल परमिशन्स म्हणून. आनी सरप्रायझिंगली ही आतां पळय कोण उलयता आमी जाणा आमकां हांगासर ताचेर इतल्याकूच लागून नाका की ताचेर आमकां ऑलरेडी ग्रँड आयदन आसा. एक त्या काजिनो ऑलमोस्ट 30 crores गव्हर्मेंटाक ड्यू आसा. हांवें 25 ऑगस्ट 2024 रेजोल्युशन पास करून ती काजिनोची लायसन्स त्या काजिनोची लायसन्स सस्पेंड जाली. आनी त्या उपरांत सगळी परमिशन काय इलिगल चलयतात आमचो रेजोल्युशन सगळे जे ऑब्जेक्शन घालून ते केल्ले आमी. त्या उपरांत खंय तरी पॉलिटिशियन कोणाचो फोन आयलो म्हाका सांगलें की इनफॅक्ट आय हॅव बीन टोल्ड बाय दी वन ऑफ द पंचायत मेंबर पंचायत ऑफिसर पंचायतीचो कंपिटन्स ऑफिसर ताणें म्हाका फुडार सांगलें. हांवें म्हणलें कितें जालें रे ना म्हणलो आपल्याक म्हणून देर वॉज अ कॉल फ्रॉम द CM डायरेक्टली सांगलें आनी परमिशन दीत म्हणून. आज तुमी पळयता आसतलें ह्या फूल रोडाक हे बीग डॅडीचे बोर्ड आसा सगळे इलेक्ट्रीक बोर्ड आसा एक्कायकूय हेजेर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट परमिशन सगळे इलिगल. कारण RTIच्यान म्हाका डॉक्युमेंट मेळ्ळे सगळी आमी परमिशन दिवंकूच ना म्हणून. So I have already sent a notice to the executive engineer to remove those. That is also in another process. Now, particularly या बायलांक सांगता गव्हर्नमेंट की तुम्ही तो सोशल वर्कर म्हणटा तर तुम्ही कितें करूंक शकता भुरग्यांक लागून एक काम कर या प्रोजेक्टाक ओपोज करता बिग काजिनो आमकां आमचे काजिनो येवन हे भुरगे ह्या फुडें पिड्यार जाल्ले नाका. तो पयलो आसा गोंयभरांत काजिनोची हें चल्लें आसा गेमींग चल्लें आसा आनी गेमींग जाल्या उपरांत भुरगे पिड्यार जातात. सो ताका लागून म्हाजो एक रिक्वेस्ट आसा दोगांय बायलांक इंस्टेड ऑफ यू सपोर्टिंग दीस प्रोजेक्ट ओपोज दीस प्रोजेक्ट आतां तुमचे डॉक्युमेंट जाय इलिगल नाल्यार आनी कसले जाल्यार वी आर रेडी टू सपोर्ट यू. पूण असले तुम्ही सोशल वर्कर दाखवून येवन प्रोजेक्ट सगळ्यांना सपोर्ट करप हें बिलकूल
आमकां सोबना आनी हे आमी गांवकार खपोवन घेवचे तुमी सोजमा नाका आमी गांवकार उबी रावले म्हणून वी हॅव कम अप आयज आमी थोडे जाण येयला कित्याक दोगांनी फोन मारून सांगलें जेव्हा म्हणून अशें अशें पयलीं जाल्ला जस्ट गिव अप रेस्पॉन्सिबिलिटी नेक्स्ट टायम वी वील आमी सगळे गांवकार बसतले आनी हेचेर आमी नियर डिसायड करतले वॉट वी वॉन्ट एंड वॉट वी डू कित्याक आमी केन्नाच एक तो दोग जाण करना आमी पयलीं आमच्या गांवांत मिटींग ह्या पयलीं जेन्ना आमी एज्युकेशन केलें आनी ताणेंय म्हटलें अठ्ठ्यात्तर किलो की तुमी यू हॅव सेंड अ व्हॉट्सअप मेसेज टू मेक एज्युकेशन आय एम टेलिंग दॅट पर्सन नो येस इफ रिक्वायर्ड आमी एज्युकेशन करतले आनी एज्युकेशन करूनच आमी सक्सेस जाल्ले कित्याक ह्या पयलीं आमकां कितें मेवळ्या जाल्यार कोणी हाडून दिवना आमी एज्युकेशनूच करून आमकां मेवल्ले आसात त्या खातीर आमी एक्सप्लेन दॅट वी आर विथ दोज कंप्लेनर्स ते कोणी कंप्लेन केले आमी तांच्या बरोबर आसा आनी आमी 100% असल्या प्रोजेक्टाक जो गांवच्या अगेन्स्ट आसा सो आमच्या भुरग्यांक फाल्यां पिड्यार करूं शकता आनी वयल्यान आतां ते आमचेर घालता सेप्टीक टँक इनफॅक्ट इंडिया सेईंग दॅट आमचे सेप्टीक टँक खंय वता म्हणून जे आमचे वी आर द क्लोजस्ट रेजिडेन्शियल सो असले आमी खपोवन घेवचे ना आमी विलेजांनी कशेंच खपोवन घेवचे ना ताका लागून आमकां स्टील वॉर्निंग आसा येस ह्या फुडें तुमी आमचो फ्युचर थ्रू पंचायत फ्रॉम स्टार्टींग फ्रॉम द पंचायत लेवल ही फ्युचर प्रोजेक्टाक कसो हांगासर येवं नाका वी आर 100% अपोजींग इट फर्स्ट ऑफ ऑल आपले टेम्पल आसा फर्स्ट ऑफ ऑल तेणी ऑलरेडी बोर्डूय मारला थिंगा बोर्ड ऑलरेडी आहा थिंगा तेणी हें केलां म्हणून लायसन्साक घेतल्या म्हणून ओके सो अल्टिमेटली पंचायत कितें म्हणटली टीसीपीन दिला काय मरे तुका रेमेडी कितें उरता अल्टिमेटली टी द कोर्ट तुवें सांगलें तेच सारकें हांवें जेन्ना पंचायत टीसीपीन घातले हांवें टीसीपी रायट टू द पंचायत कितें म्हणटा टेक द एक्शन म्हाजे लेटर आसा पंचायतीक टीसीपीन लेटर बरयलें इफ देर इज समथींग इलिगल प्लीज टेक द एक्शन कोणाक सांगलें पंचायतीक पंचायत टीसीपीन बरयता जस्ट शिफ्टिंग इफ यू सी पयलें इन्स्पेक्शन जाल्लें ह्याच प्रोजेक्टाचें पंचायती ऑब्जर्वेशन जे आता तुम्ही सांगले तेच दिस वॉज इन इनिशियल लायसन ग्रांट करच्या त्या टायमार ते 3 पॉइंट फेस केले फर्स्ट पॉइंट बाउंड्री वॉल कन्स्ट्रक्टेड इन रोड वायडिंग एरिया रोडाई सांगले तो इश्यू पंचायतीन सांगले ताका तुमची बाउंड्री वॉल काडल्या ती रोड वायडिंग एरियान पडटा म्हणून ती डेमोलिश करूं म्हणून एक सेकंड ओल्ड क्रॉस म्हणजे वो क्रॉस तसो इश्यू आसलो पूण तो आमी तो हें करूंक दिना आनी थर्ड कंपाउंड वॉल एक्झिस्टिंग इन द प्लॉट सो ते नॉटात एवरीथींग वॉज इलिगल त्याच खातीर त्या उपरांत पंचायतान कशें मॅनेज केलें आनी आपल्याच पॉयंट्साचेर अगेन्स्ट केलें तुम्ही म्हणटा वायलेशन जालां वायलेशन जावन पासून काम चालू आहा इवन ताणें आतां कितें म्हणलें काम बंद एक्चुअली तुमी पयलें आसता प्रॅक्टिकली काम बंद ना पूण तेजे क्लियरन्स ना पूण तरी प्रॅक्टिकली काम ते स्टेटमेंट करता काम बंद पूण प्रॅक्टिकली काम रातचें काम करतात रातचें रिप्ले काम चालू आसता सो अल्टिमेटली तुमकां दिसना आतां पंचायती कडेन वचून टीसीपी कडेन वचून फायदो ना जाणा पूण कितें जाता हो थोडो प्रोसेस करता पडटा फुडें इवन कोर्टान गेले जाल्यार कोर्टान हेच टू टेक एक्शन पंचायत टीसीपी आनी आतां तुवें गोंयांत खूब प्रोजेक्टान पळयलां की अशें जेन्ना वायलेशन जाल्यात आनी ह्यो ज्यो बॉडीज आसा त्यो कांयच करिना फुडें हायकोर्ट टेक्स कॉग्नायझन तांकां सगळे रिक्लेमूय करपाक लायता आनी तशें एखादें हांगाय जातलें कित्याक हांगा आतां होच इशू ना हांगा खूब आनी कितलेशेच इशू आसा पूण हो एक अर्जंट कित्याक हे सारकें एनवायरमेंटली डॅमेजींग चल्लां आनी हे आमच्या ह्या गांवच्या ओरिजिनल लोकांकूय न्हू हांव आय ऑल्सो वॉन्ट टू आस्क द आयडियली किंवा जी कॉलनी फाटल्यान आसा ते रेजिडेंट्स हाऊ कॅन यू देन हॅव दिस टायप ऑफ हॉटेल इन देयर रेजिडेन्शियल प्रॉपर्टी keep in mind that this was a property owned by your own company which has developed your colony. As they have sold that to a casino company. Now a casino is coming right under the nose of your eyes here. तुम्ही हांगा पीसफुली रावपाक आयले आमी जाणा तुम्ही खंय खंय आशिल्ले लोक हांगा येवन रावतात. Now you also want to have a peaceful life. But ह्यो ज्यो गोष्टी आयज ज्यो चल्ल्या हांगा यू कॅन इमॅजिन हांगा जेन्ना एक कसिनो जातलो हांगा कशी वर्दळ जातली आनी कितें जातलें म्हणजे सरकार आनी हे सगळे प्लॅनर कितें करूंक सोदतात थंय आमचे नावशी तुमी मरिनाचो इशू परत परत तो भूत वयर हाडटा हांगा आतां हे कसिनो फुडेंय कसिनो 5 स्टार हॉटेलां आख्खें गांव तुमी काबार करता आनी जे कोण लोक बाबा बरे भशेन रावपाक सोदता तांकांय तुमी रावपाक दिना ते गांवच्या लोकांकूय त्रास आतां तुमकांय जे तुमी खंयच्यान भायल्यान आयल्यात फ्रॉम वेरेवर
you wanted to have a peaceful life, you will also have to face this. ताका लागून you have to also raise your voice. So we appeal these people also, those who are living peacefully here. Keep in mind what is happening. Ask your management, ask the government, help us in getting this type of project thrown out from this. आणि रोखडेच हांगा एक्टिविस्ट येवपाचे आसा. आमी पयरूच डिसायड केल्ले ह्या खुर्सा कडल्यानूच वी विल हॅव अ बिग प्रोटेस्ट मार्च ऑफ ऑल ओव्हर गोवा एक्टिविस्ट. Consider how big project is there. Underground parking. As compared to underground parking provided only underground 130 cars. Germany भितर park करता. येदो व्हडलो तिचो प्रोजेक्ट. पेट्रोलाचें चालूच आसा. It might happen very soon. See, Ramsabha, आम्ही resolution आम्ही म्हणले खबर आसा. In fact, one of the biggest issue was I said that wherever there is minimum road required is required. आज खूप कडेन 3 मीटराचे पासून पास केल्ले आसा. खूप कडेन. सो हांवें तो इवन त्या दिवस आणि हांवें सांगलें पंचायतीन यू रिवोक ऑल दिस. पंचायतीन थोडे इनफॅक्ट 3-4 रिवोक केले पण इलिगल रिवोक केले विदाउट सेफ. बट दे वेंट टू कोर्ट. आमकां ते वेंट टू कोर्ट एंड दॅट वाज सॅटिस्फाईड. तर हांवें पंचायतीक सांगलें असं म्हणे तुवें आसलें आमचो. In case if anyone wants to file the appeal or if anybody challenges your resolution, send the file to me free of cost on panchayati, free of cost on the Vattala. That's one question. Then I revoke that. Then High Court गेले बघा इन्फॉर्म पासून करू ना पंचायतीत की ते High Court गेले ते फायली गेले इन्फॉर्म पासून करू ना. फायल्या फायनल डिस्पोज मॅटर येता High Court. फाल्यां किती प्लॅन 10:30 रातचो 9:30 एकलो म्हाका सरपंच फोन करता फाल्यां ते इंटरव्हेन्शन घालता. I mean, how that is possible? 10:30 matter. तो बघा आजच्या 10:30 सांगता तरी असो पंचायत appears to be सांगता मी सांगता एक्झाम्पल देऊन दिले की पंचायत appears to be not with me how what the money is. But I believe in people's power first. आमचं लोक automatically or if not alternative remedy on the last remedy to put up. That I am already prepared. ते आमचं सांगता we are already prepared. But considering आमचे पंच असा we have very good patience. तो एकलो पंचायत चलयता तेन्ना So we have आमच्याकडे त्याच्याकडे बरे रिलेशन असतात. सो ताका लागून आम्ही विथ द कन्सेंट ऑफ द पंच डेफिनेटली पंचायत ओपन आम्ही रेडी आसा. आमकां डॉक्युमेंट सगळे आसा. वी आर गोइंग टू ऑफ द रोड. पंचायतीचे रुलिंग पण सोडून दे पण अपोजिशन पंच मेंबर त्यांच्यानी अपोज करू ना. दॅट्स व्हॉट वन ऑफ द इश्यू आय टेल यू. पयलें आसतलें की आमचो वायट दिसता सांगपाक आमचो जो MLA आसा कमिंग फ्रॉम द RGP revolution government. So तांचो एक एम कितें आसा टू सेव एवरीथिंग इलिगल कटिंग एंड तो पयला सांगता. सो टिल देट देयर वाज नथिंग अ कंप्लेंट फ्रॉम द वन आर्किटेक्ट फॉर व्हेरी इम्पॉर्टंट काढू नका भेटा. या पंचायतीन आमच्या पंचायतीन देयर आर 2 आर्किटेक्ट वार्ड नंबर 9 आणि वार्ड नंबर 3 काय हांव सोदलो ना. आयज पासून डॉक्युमेंटाच्या घेतला आयज पासून म्हाका खंयच्याच रेजोल्युशनाक this show even this project project they have not proposed या प्रोजेक्टाचा आरजीच्या काय propose करू ना. There are 2 members. Those are 2 members. And they say that they are protecting land. They want to pass some bill regarding the land. So, but I don't think when you are there part of the body, you are a member of this body, and you cannot raising, if you are not putting your objection, then I. बड़े हमारे आरटीआई हमारे आता पयलींचे थोडे 2-3 वर्साचे ग्रामसभा पळयता खूप लोक येताले इन्क्लुडिंग आरजीचे सपोर्टर येवन खूप तेणी क्वेश्चन करता. हालीं म्हाका सांगचे फाटल्यो 3 काय 4 ग्रामसभा कुडका पंचायतीच्यो जाल्या त्यो केन्ना जाल्या खंय जाल्या कितले लोक आशिल्ले आनी तातूंत आरजीचे जे एक्टिव्ह मेंबर जे म्हणटाले ते लोक कितले अटेंड करतात तेणी कितले इश्यू वयर काडल्या. आमकां सुद्दां खबर आसता की ग्रामसभा आसता म्हणून ग्रामसभा जातकूच कळटा की ग्रामसभा आयली 4 लोक आशिल्ले 2 लोक आशिल्ले. BDC आसा विलेज डेव्हलपमेंट कमिटी आसा तितून कितें चल्लां कांयच कळना. सो जेन्ना ही जी कुडका पंचायत जर तुम्ही आख्या तिसवाडी तालुक्यात पळयत ऑटस सारकी इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट अँड कन्स्ट्रक्शन थंयचे जर लोक आनी ते ग्रामसभेक जर लोक येना आनी ते इश्यू घेना जाल्यार आमकां खरेंच फुडें नुकसान जातलें. पूण एक वटेन पंचायत इज नॉट कॉपरेटिंग. आज लोक जागृत ना जाल्यार हे अशेंच जातले.
सो ताका लागून ही एक सुरवात आसा. आणि आता आम्ही पिराबाट जरी हे म्हटले बांबोळी, पूण जर तूं आख्खो कुडका बांबोली पंचायत वाठार पळय, रायट अप टू गवाळी मोडा, थंयची कदंबा हिल्स आर अबाउट टू बी डेस्ट्रॉयड. थंय व्हडली प्रायव्हेट युनिवर्सिटी, थंय प्रायव्हेट स्कूल जाले, कितले लोकांना थंय जॉब दिले आणि कसले जॉब दिले तेवूय पळोवपा जाय. आणि फक्त जॉब दिता म्हणून सांगता आणि ते एक लेटरान ते घालता आणि तांकां परमिशन दिता. फुडें कितें कंडिशन आसता कोणूच नकळो, कोणूच कांय पालन करिना. ताका लागून रायट फ्रॉम नावशी ते गवाडी मोडा हे सगळे मदले वाठार आज डेव्हलपमेंटाच्या नांवान काबार जातात. आणि हे सारखे ज्वलंत उदाहरण आसा. हे तर आमच्या मुखार जे दोळ्या मुखार जो हिल आसा जो गोंय थंयच्यान उदकाची टाकी येता, ती टाकी आतां फाल्यां बांदल्या, ती कोणाक उदक दितले हेजेरूय म्हाका दिसता गांवकारांनी लक्ष दिवचें पडटलें. हो वाठार कितलीशींच वर्सां हांगा लोकांक उदक नाशिल्लें, लोक बोरवेलीचें उदक पिताले, मागीर हांगा पायपलायन हालीं आयल्या, आतां तो टँक कितलीं वर्सां बांदता म्हणून आतां तो रेडी जाला. ते उदकाचे अजून त्यांनी कार्यान्वीत करूना, पूण ते केन्ना उदक येतले आणि कोणाक दितले आणि खंयच्या पद्दतीन वयतले हाजेर म्हाका दिसता आमचें लक्ष दिवचें पडटलें. दुसरे तेजेच कुशीक जी नो डेव्हलपमेंट स्लोपाचेर बांदकामां चालू आसा, तितून एका हितून आय एम कंप्लेनंट, तो नो डेव्हलपमेंट झोन स्लोप जो आसा तो एक्चुअली परमिसिबल लिमिटान ना. आणि तरी सुद्धा टीसीपीन म्हाका दिसता फेरफार केला, टेप वांकडी लायल्या आणि स्लोप कॅल्क्युलेट केला आणि तांकां परमिशन दिला असो क्लियर आरोप माझ्या सहीत नशी आम्ही कंप्लेंट दिल्ली आसा. आणि विथ आर्किटेक्चरल हेल्प आणि तेवूय गौडबंगाला तेजी चौकशी चालू आसा. पूण हे सगळे स्लो हेजेर चलता, पूण ते केन्ना तरी मागीर कोर्टात पावतले.